वेलकम. स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या या 8वी भूगोलच्या सेशनमध्ये. आज आपण प्रथम सत्र परीक्षेमध्ये भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम काय असेल आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल त्याची चर्चा आज आपण करू. आधी आपण कोणकोणत्या पाठांवरती प्रश्न विचारले जातील ते बघू. आपल्याला प्रथम सत्र परीक्षेत भूगोल या विषयासाठी पहिल्या 3 धड्यांवरती प्रश्न विचारले जातील. त्यातला पहिला धडा स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या संपूर्ण धड्यावरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर दुसरा पृथ्वीचे अंतरंग हा सुद्धा संपूर्ण धडा विचारात घेतला जाईल. आणि तिसरा जो धडा आहे आर्द्रता व ढग, यामध्ये आर्द्रता या भागावरती फक्त प्रश्न विचारले जातील, ढग या भागावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊ आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल ते बघू. प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारले जातील त्याची चर्चा आपण करू. विद्यार्थी मित्रांनो, आपली 8वीची भूगोलाची जी कृतीपत्रिका असेल ती 20 गुणांची असेल. आपण पाहिलं की पहिले 2 पाठ संपूर्ण आणि तिसऱ्या पाठाचा फक्त पहिला भाग आर्द्रता या भागावरती प्रश्न विचारले जातील. तुमचा समाजशास्त्राचा एकूण पेपर जो आहे तो 50 गुणांचा पेपर आहे. त्या 50 गुणांच्या पेपरमध्ये इतिहास विषयावरती 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील, नागरिकशास्त्र या विषयावरती 10 गुणांचे प्रश्न विचारले जातील आणि भूगोल या विषयावरती 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील. आता आपण भूगोल या विषयाची चर्चा करतोय. एकूण 20 गुणांची तुमची भूगोलाची परीक्षा होईल. त्यामध्ये 3 प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न 6 गुणांचा, दुसरा प्रश्न 6 गुणांचा आणि तिसरा प्रश्न 8 गुणांचा. अशी एकूण 20 गुणांची ही भूगोलाची प्रश्नपत्रिका असेल. या 20 गुणांमध्ये प्रश्न पहिला अ भाग जो असेल तो असेल कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गाळलेल्या जागा 4 ऑप्शन सहित तुम्हाला इथे दिल्या जातील आणि 3 गुणांसाठी हा प्रश्न असेल. त्यानंतर प्रश्न पहिल्याचा ब भाग असेल, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 3 गुणांचा हा प्रश्न आहे. 3 वाक्य तुम्हाला दिले जातील आणि प्रत्येक वाक्याचं उत्तर तुम्हाला फक्त चूक की बरोबर या स्वरूपात लिहायचं असेल. 3 गुणांसाठी 3 वाक्य इथे विचारले जातील. प्रश्न दुसऱ्याचा अ भाग आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. तुम्हाला इथे 5 प्रश्न दिले जातील आणि या 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. एक प्रश्न जास्तीचा दिलेला असेल, तुम्हाला सोडवायचे असतील 4 प्रश्न. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. प्रश्न दुसऱ्याचा ब भाग, हा प्रश्न दुसऱ्याचा ब भाग आकृतीचा असेल. पहिले 2 धडेचे, पहिल्या 2 धड्यांवरच एक आकृती कोणती तरी विचारली जाईल. 2 गुणांसाठी हा प्रश्न असेल. आकृती काढून सुबक आकृती काढायची आहे आणि भागांना नावं सुद्धा द्यायची आहेत. तिसरा धडा आकृतीसाठी विचारात घेतला जाणार नाही. फक्त पहिल्या 2 धड्यांवरतीच आकृती विचारली जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्या. प्रश्न तिसऱ्याचा अ भाग हा असेल भौगोलिक कारणे द्या. इथे 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असा 4 गुणांचा हा प्रश्न असेल. कोणत्याही 2 प्रश्नांची भौगोलिक कारणं तुम्हाला इथे लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसऱ्याचा ब भाग, थोडक्यात उत्तरे लिहा. इथे सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्या 3 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतील. प्रत्येक उत्तराला 2 गुण, असा 4 गुणांचा हा प्रश्न असेल. असा भूगोल विषयाची ही कृतीपत्रिका एकूण 20 गुणांची असेल. ठीक आहे, परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.